गोंदियातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रफुल्ल पटेलांवर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी सडकून प्रत्युत्तर दिले। चंद्रकांत पाटील आणि मोदींमध्ये काहीच फरक नाही, हे दोघेही फक्त घाबरवण्याचं काम करत आहेत। अटकेला घाबरून पळणाऱ्यांची तुमची जात असेल, आम्ही घाबरणाऱ्यांमधील नाही। स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढे माफीनामे आहेत ते सर्वजण तुमचे नातेवाईक आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। उगाच हवेत बाण मारून कशाला घाबरवता? 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, अटक करायला तुम्हाला कोणी अडवलं होतं का? बालाकोट, पुलवामा आणि सॅटेलाइट हे 3 विषय बाजूला काढले तर मोदींकडे मुद्देच नाहीत। 5 वर्षापूर्वी दिलेले कोणतंच आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाही, असंही आव्हाड म्हणाले। ज्या अपेक्षेने 2014 मध्ये लोकांनी तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं, त्या अपेक्षांचा स्वप्नांचा चुराडा होताना लोक बघतायत। रोजगार आणि शेतकरी समस्यांवर बोला, असंही ते म्हणाले। चंद्रकांत पाटील आणि मोदींमध्ये काहीच फरक नाही। म्हणजे चंद्रकांत पाटील राज्याचे मंत्री आहेत, रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत, ते जे बोलतात ते मोदी पंतप्रधान म्हणून बोलतात। म्हणजे घाबरवण्याचं काम हे दर 24 तासाला 5 मिनिटं करत असतात। तुम्हाला पकडू, तुम्हाला पकडू, तुम्हाला पण पकडू, कोणी घाबरत नाही। अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची जातीतले तुम्ही आहात। स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जेवढे माफीनामे आहेत ते सगळे तुमचे नातेवाईक आहेत। त्यामुळे असं उगाच काहीतरी हवेत बाण मारायचे, तिहारमध्ये बसलाय, येरवड्यात बसलाय, तळोजात बसलाय, कोर्टात केस आहे, कशाला घाबरवता? 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती ना, कोणी अडवलेलं तुम्हाला? संभ्रमात कशाला ठेवता? माझा तर एक प्रश्न आहे, बालाकोट, पुलवामा आणि सॅटेलाइट हे 3 विषय बाहेर काढा। मोदींनी भाषण काय दिलं असतं? पंतप्रधान म्हणून जी जबाबदारी ती पार पाडा। त्या अपेक्षा आहेत लोकांकडनं, ज्या अपेक्षेचं तुम्हाला 2014 साली लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं, त्यांच्या स्वप्नांचा चुरडा होताना लोक बघतायत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।